नमस्कार, मी डॉक्टर विजय पोद्दार, आरोग्य मंदिर नांदेड. आपण आज एका विशेष गहन विषयावरती बोलणार आहोत. करणी आणि भानामती आहे तरी काय. हा विषय इतका औत्सुक्यपूर्ण आहे की जगभरातून हा तुम्हाला विषय नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. बंधूंनी भगिनींनो, मागील प्रदीर्घ 32 वर्षाच्या कालावधीमध्ये वैद्यक क्षेत्रात अध्यापन आणि वैद्यक क्षेत्रात रुग्णसेवा केल्यानंतरच्या अनुभवाच्या प्रदीर्घ अनुभवावरती माझी शास्त्रीय संकल्पना जी मला कळली आहे किंवा शास्त्रीय संकल्पना जी आहे, मी आपल्यापुढे ह्या विषयाला अधिक खोलवर सखोलपणे शास्त्रीय चर्चा करत आपल्याला तो विषय मी सांगणार आहे, खुलासा करणार आहे. करणी आणि भानामती आहे तरी काय यावरती आपण आज बघूया. करणी आपल्या सर्वांना माहीत आहे, अगदी साधा शब्द आहे करणी. आज खेड्यापाड्यातनं सुद्धा आणि अगदी मोठ्या शहरातनं सुद्धा बऱ्याचदा जे मेडिकल फील्डशी रिलेटेड नाही आहेत अशी लोक सुद्धा करणी ह्या शब्दावरती खूप मोठा विश्वास ठेवतात. आणि हा जो भाग आहे सामाजिक स्वास्थ्यावर फार दूरगामी परिणाम करून जाणार आहे. करणी काहीतरी करणं. करणी ही प्रामुख्याने 2 प्रकारची आहे. एक सत्कर्म, ज्याला आपण करणी म्हणजेच काम, करणी म्हणजेच कर्म असं म्हटलं जातं. सत्कारण ज्याला आपण म्हणू सत्कार्य, आणि दुसरं आहे ते वाईट काम. एक सत्कर्म आणि दुसरं वाईट कर्म. यामध्ये सत्कारण किंवा सत्कार्य जे करतील त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रामुख्याने मानसिक आजार होत नाहीत. आणि जे सत्कर्णी करणारे आहेत म्हणजेच कोण, करणी कर्म हे कुठली कर्म आहेत, सत्कर्णी किंवा चांगली कर्म कुठली आहेत. चांगली कर्म जी प्रामुख्याने स्वच्छता राहणे, प्रामुख्याने सुसंस्कारित करणे ही करणीच आहे. लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत आपण लहानपणापासून एक सुसंस्कृत मुलांना किंवा पिढीला घडवतो, ती सत्कर्णी आहे. आणि देव म्हणण्यापेक्षा आपण जे म्हणून वरिष्ठ, सज्जन, संत, महात्मा आणि माता पिता आणि सन्मानित गुरुजन, जे गुरुजन यांचा जो सन्मान करतात ही सत्कर्णी. जे सत्कर्णी अशी की जी चांगली कामं आहेत, प्रामुख्याने सामाजिक बांधिलकी ठेवून नैतिक चांगली कर्म करणं, याला आपण सत्कर्म म्हणू किंवा सत्कर्णी म्हणू. सत्कर्म करणाऱ्यांनाच आपण संत, विद्वान, महात्म्य किंवा ज्यांना सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक यांचं हित चाहतात त्यांना आपण सत्कर्म करणारे म्हणू. आणि सत्कर्म करणं हे प्रामुख्याने या प्रवर सत्वाचे लोक असतात. अशी लोक ही प्रामुख्याने प्रवर सत्वाची असतात. त्यांचं मनोबल अत्यंत सात्विक आणि चांगलं असतं. यांना सहसा कुठल्याही प्रकारचे मनोविकार होण्याची शक्यता अधिक नाही. आणि त्याशिवाय विशेष तत्व आहे. वाईट कर्म कुठले आहेत, आता आपण करणी दुसरी प्रकारचे बघू. वाईट कर्म कुठले आहेत, स्वच्छ न राहणे, इतरांचं मन दुखवणं, इतरांचा द्वेष करणं, क्रोध करणं किंवा इतरांचा मत्सर करणं, ही चांगली कर्म नाही आहे, ही चांगली करणी नाही आहे. आपण म्हणतो पण व्यवहारात सुद्धा, अरे माझा तो मुलगा, माझा तो मित्र बिघडला. कशामुळे बिघडला, त्यांच्या वाईट संगतीतल्या मुलांची करणी आहे. ती वाईट लोकांमध्ये राहिल्यामुळे त्यांच्या करणीमुळे तो बिघडला. कारण वाईट करणी करणं फार सोपं आहे, एखाद्याला बिघडवणं खूप सोपं आहे, परंतु एखाद्याला सत्कर्णी करणं किंवा सुसंस्कारित करणं, सुसंस्कृत करणं हे अवघड आहे. म्हणून वाईट करणी ही अशा अनेक प्रकारची जी वाईट करणी आहे, जे की देवगुरु किंवा गुरु, सन्मानित संत, महात्मा यांचा अपमान करणं, त्यांना भरभर बोलणं, चुकीचं बोलणं, मानहानी करणं ही वाईट करणी आहे. जे विशेषतः सामाजिक हित लक्षात घेत नाही. उदाहरणार्थ काही लोकांना तर यात आनंद होतो की माझ्यामुळे त्याला मी 2-4 जणांना दारू पिण्याची सवय लावली,
काही जणांना वाटतं की नाही, मी ह्या 4 लोकांना तंबाखू खाण्याची सवय लावली, ही वाईट करणी आहे. तर ह्या वाईट करणीमुळे काय होतं, ती पिढीच बर्बाद होते किंवा ती लोक त्या वाईट करणीमुळे किंवा ह्या वाईट करणीच्या संस्कारामुळे त्यांच्या मित्र संगतीतनं जे बिघडतात आणि त्यामुळे तुम्हाला माहित आहे या प्रकारच्या विविध व्यसनाधीनता सुद्धा ही वाईट करणी आहे. मग तंबाखू असो, मद्यपान असो, यांची जे व्यसनाधीनता लागली तर भयंकर आजार होतात आणि ते आजार बरे करणं सुद्धा अवघड होतं. कारण माहिती आहे तुम्हाला आज जगत संपूर्ण सृष्टीमध्ये दारू पिणाऱ्यांची सोडवणं किती अवघड आहे, मग तंबाखू सोडवणं किती अवघड आहे. अनेक डॉक्टर सुद्धा मद्यपान आणि तंबाखूच्या आहारी गेल्यानंतर सुटणं अवघड आहे, तुम्हाला पण प्रत्यक्षपणे दिसून येत आहे. तेव्हा ही जी वाईट करणी आहे, वाईट करणीमुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे चुकीचे आणि भयानक आजारच होतात, त्याला उपाय नाही आहे. म्हणून हे सर्वोत्तम आहे की शक्यतो वाईट करणी व्हायला नको, किंवा म्हणून यासाठी सत्संग हवा. त्यासाठी चांगल्या लोकांत राहणं आवश्यक आहे की जे चांगल्या विचाराचे आहेत. अशा सोबत राहिल्यानंतर हे अशा प्रकारचे भयंकर मानसिक आजार किंवा व्यसनाधीनतामुळे होणारे आजार घडत नाही. बऱ्याचदा काय होतं, एखादा व्यक्ती मानसिक हा अवर्सत्वाचा किंवा दुर्बल मनाचा असतो. तर दुर्बल मनाच्या व्यक्तीला करणी करणं म्हणजे त्याला बिघडवणं, तशा प्रकारचं प्रतिबिंबित करत जाणं, तशा प्रकारची शिकवण दिल्यानंतर तो भयानक खुकार होतो. मग अशा वेळेस तो व्यक्ती जर लहानपणापासून जडणघडण जशी दिली त्यानुसार तो पुढचा आणि हा मानव प्राणी सुद्धा किंवा कोणताही प्राणी हा अनुकरणप्रिय असतो. म्हणून जसं करणी केली किंवा जसं जसं त्याच्या मनावर बिंबवलं, त्याच्या मनाची जशी जशी जडणघडण केली तर त्यानुसारच ते पुढे निपजतात किंवा त्यांना तशा प्रकारच्या त्या वाईट करणीतून भयानक परिणाम दिसून येतात. भयानक मनोविकार आणि मनोवैफल्य दिसून येतं, त्यांना मनाचे भयंकर रोग होतात. ते उपचारासाठी सुद्धा कठीण आहेत. म्हणून ही झाली वाईट करणी. आता हा आणखीन एक मोठा महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे भानामती. हा शब्द आपण रूढपणे ऐकतो, व्यवहारात अगदी रूढ झालेला आहे. भानामती मग खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातनं सुद्धा हा शब्द ऐकला जातो. हा ठीक आहे, शहरातले अनेक लोक विद्वान आहेत, आता शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत किंवा विचारवंत आहेत, अनेक अभ्यासू आहेत, अनुभवी आहेत, म्हणून त्यांना सहसा अशा प्रकारचे मनोविकार होत नाहीत. परंतु जे मिडल क्लास आहे किंवा एकदम लोअर क्लास आहे किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे, ज्यांची कौटुंबिक परिस्थिती आणि संस्कार जर नसतील किंवा आदिवासी भागात सुद्धा जिथे अज्ञानता अधिक आहे, या ठिकाणी अशा प्रकारची भानामती होण्याची शक्यता अधिक आहे. आपण बघतोय खेड्यापाड्यांना सुद्धा आजही चांगले अदर दॅन मेडिकल फील्डचे लोक सुद्धा जे मोठमोठे क्लास 1 क्लास 2 इंजिनियर्स आहेत, काही अदर डॉक्टर नाहीत पण इंजिनियर्स आहेत, प्राध्यापक आहेत, हे सुद्धा लोक काही मनाच्या आजाराच्या उपचारासाठी मंदिरात जातात, मठामध्ये जातात किंवा आणखीन गिरिजाघरमध्ये जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यभूमाकडे किंवा जाणत्याकडे जातात. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, वस्तुस्थिती आहे सध्या समाजातील. मी व्यक्तिगत प्रत्येक धर्माचा आदर करणार आहे, प्रत्येक जातीचा आदर करणार आहे. मानवता धर्म हा प्रमुख महत्वाचा आहे. त्याशिवाय मानवी कल्याणात रुग्णसेवा हाच प्रमुख धर्म आहे. वैद्यक क्षेत्रामध्ये रुग्णसेवा हाच प्रमुख धर्म आहे, जेणेकरून की त्याला संपूर्णपणे आरोग्याला मिळवून देणं हे प्रत्येक डॉक्टरांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून या अनुषंगाने मी ते सांगू इच्छितोय की अत्यंत सुशिक्षित वर्गातही बरीच लोक आजही दोरी, गंडा आणि वेगळ्या प्रकारचे खडे किंवा जड जवाहीर हिरे असलेले वेगळ्या दागिने घातले जातात किंवा बोटात अंगठी घातली जाते किंवा दोरे बांधले जातात, मंत्रून दोरे दिले जातात. परंतु आता आपण मुळात बघूया, हा भानामती शब्द आला कुठून पुढे कसा रूढ झालाय. फार पूर्वीच्या काळापासून किंवा जे अज्ञान असलेल्या किंवा अत्यंत दुर्गम भागात जिथे ज्ञान किंवा शिक्षण अजूनही बऱ्याच ठिकाणी पोहोचले अशाही भागात
भानामती हा शब्दाचा मूळ अर्थ आपण शब्दशः लक्षात घेतला, ज्यांची मती भानावर नाही आहे त्याला आपण भानामती असं बोलायचं आहे. ज्यांची मती भानावर नाही आहे म्हणजे मती म्हणजे बुद्धी, ज्यांची बुद्धीच भानावर नाही आहे त्याला भानामती म्हणायचं आहे. ज्यांची बुद्धी काय आहे? बुद्धी पंचभौतिक शरीरातील जे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत सजीवामध्ये, मानवामध्ये ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत. या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियावरती नियंत्रण करणारा मन आहे आणि मनाच्या जवळ असलेला हा जो भाग आहे, जो सॉफ्ट ऑर्गन आहे, जे की इंटेलेक्च्युअल पॉवर आहे, अदृश्य स्वरूपात आहे, अव्यक्त स्वरूपात आहे, अशा प्रकारची बुद्धी, त्याला आपण विवेक बुद्धी म्हणू. जेव्हा चांगल्या विचारातून जी बुद्धी येते ती सद्विवेक बुद्धी. ही सद्विवेक जी बुद्धी असते, कुठली गोष्ट योग्य आणि कुठली गोष्ट अयोग्य ही करण्याची क्षमता ज्या बुद्धीमध्ये आहे, कुठली गोष्ट हितकारक आणि कुठली गोष्ट अहितकारक, कुठली गोष्ट दुसऱ्यांना हानिकारक आणि कुठली गोष्ट उपकारक, ही गोष्ट जी ठरवली जाते ती बुद्धीने ठरवली जाते. आणि ही बुद्धीच मुळात भ्रष्ट झाली तर म्हणजेच बुद्धी म्हणजे इथे भ्रष्ट झाली, किंवा यालाच आपण काय म्हणतो मती भ्रष्ट झाली, म्हणजेच भानामती झाली, असा सरळ सुस्पष्ट अर्थ आहे. हे तुम्हाला आम्हाला पण आज लक्षात येते. भानामती ज्यांची बुद्धी किंवा ज्यांची मती किंवा बुद्धी भानावर नाही आहे त्यांना झालेली भानामती. आणि ज्यांची बुद्धी भानावर नाही आहे त्या मानवी शरीरातील सर्व ज्ञानेंद्रिय, पाचही ज्ञानेंद्रिय, त्यांची जी फंक्शन सांगितली आहेत, कार्य सांगितली आहेत, आणि 5 कर्मेंद्रिय यांची जी कामं सांगितली आहेत ती संपूर्ण विस्कळीत होतात. कारण मनाच्या जवळ असलेला बुद्धी हा सद्विवेक बुद्धीने निर्णय घेऊ शकत नाही. ती निर्णय क्षमता भ्रमिष्ट होते, किंवा त्यामुळे निर्णय क्षमता किंवा बुद्धीची विवेक बुद्धी नष्ट झाल्यामुळे ज्ञानेंद्रियाची कामे आणि कर्मेंद्रियाची कामे विस्कळीत होतात. म्हणूनच तर ज्ञानेंद्रियांची कर्म काय आहेत? पाहणे, बोलणे किंवा पाहणे, ऐकणे, ही जेव्हा ही ज्ञानेंद्रियांची कामे विस्कळीतात तेव्हा नको ते दिसायला लागतं, जे नसतो ते दिसायला लागतं म्हणजे भास होतो, नको ते ऐकायला लागतं हा भास होतो. ही भानामतीची प्रारंभिक स्वरूपाची लक्षणं आहेत. जे नाही ते दिसायला लागतं, जे नाही ते ऐकायला यायला लागतं, जे नाही ते चव कळायला लागते. जी चांगली वस्तू आहे त्या वस्तूला खराब म्हण. ही जी बुद्धी विवेक भ्रष्ट झाल्यामुळं अशा प्रकारची ज्ञानेंद्रियाची कामं पण विस्कळीत होतात. आणि कर्मेंद्रियांची कामं जी की चालणे, बोलणे, ही जी कामं आहेत ज्याला आपण विविध 5 कर्मेंद्रिय आहेत, ही सुद्धा कामं विस्कळीत होतात. म्हणून त्याला कुठे चाललो आहे, कशासाठी चाललो आहे हे निष्प्रयोजन जेव्हा व्हायला लागतं, हे बुद्धी भ्रमिष्ट झाल्यामुळेच, बुद्धी भानावर नसल्यामुळेच. म्हणून तो कुठे चाललोय माहित नाही, काय बोलतोय माहित नाही, किंवा असंबंध बडबड करतोय, किंवा असंबंध भुंकतोय, असंबंध अवेळीच ओरडतोय. ही जी कामं आहेत कर्मेंद्रियांची विस्कळीत होतात आपल्याला, आणि त्यालाच नेमकं संबोधलं जातं भानामती. आणि अगदी वैद्यकशास्त्राच्या भाषेमध्ये आपण अशा आजारांना प्रामुख्याने उन्मादावस्था असं म्हणतो, किंवा उन्मत्तावस्था म्हणतो, किंवा वेडेपणा असं म्हणतो. अशा रुग्णामध्ये ही जी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांची कामे विस्कळीत होतात, कुठेही जातात, कुठेही चालतात, रात्री बेरात्री उठून पळून जातात, किंवा कुठे गेलो त्यांना माहीत नसतं, कशावरही चालायला लागतात, आगीतून उडी मारायला लागतात, किंवा आगीत चालायला, ही जी, आणि ह्यातनं भयंकर परिणाम व्हायला लागतात. म्हणून आज अशा प्रकारचे जे बुद्धिभ्रमित झाल्यानंतर आजार होतात हे उपचार करण्यासाठी सुद्धा खूप अवघड आहेत. कारण शारीरिक रोग हे उपचार करणे आज सोपे आहे म्हणूया थोड्या वेळाकरता, परंतु आणि जे बाह्य रोग आहेत, बाह्य कारणामुळे होणारे जे बॅक्टेरिया, विषाणू, जीवाणू, अमिबा किंवा अन्य विषाणू यामुळे होणारे आजार आज आपण उद्या शोधू आणि उपचार करू बरे आहेत. परंतु हे स्थूल शारीरिक रोगांचे उपचार करता येऊ शकेल. बाह्य कारणामुळे शरीराला रोग झाले तरी उपचार करता येऊ शकेल मानवी ज्ञानाप्रमाणे, बुद्धीप्रमाणे. परंतु मानवी मन हे एकदा मानवी मन आणि सोबत असलेली बुद्धी ही भ्रमिष्ट झाल्यानंतर ह्या मनाचा उपचार करणं खूप अवघड आहे.
बऱ्याचदा हे आजार मनाचे विकार जे आहेत, उन्मत्त अवस्था किंवा वेडेपणा किंवा यालाच आपण सिझोफ्रेनिया असं म्हणतो, काही जण मॅनिया म्हणतात, तर हे जे आजार आहेत उपचारास खूप अवघड आहेत. आणि त्याशिवाय अपस्मार हिस्टेरिया ज्याला म्हणून, हा त्याहून अधिक आहे, उपचार करणे अवघड आहे. बऱ्याचदा अनेक वेळा मानसिक रुग्णालयात मेंटल हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण हे वर्षानुवर्ष तिथे राहतात, उपचार नीट होत नाही. केवळ लाक्षणिक उपचार किंवा काय लक्षण आहेत त्या आधारे उपचार करावा लागतो. कारण त्या मनोरोगांची नीट संप्राप्ती करणं अवघड आहे. कारण मन हे आपण समजू शकत नाही, हे स्थूल नाही, ते सॉफ्ट ऑर्गन आहे. आणि त्याशिवाय ज्ञानेंद्रियांची आणि कर्मेंद्रियांची कामं सुद्धा जेव्हा विस्कळीत होतात, ज्ञानेंद्रियांची कामं सुद्धा ही सॉफ्ट आहेत. ते आपण व्हिज्युअलाइज करून समजून घेऊ शकत नाही, ते कर्मानुमेय आहेत. म्हणून त्यांच्या फंक्शन म्हणून आपण ते समजून घेऊ शकतो कोणती कामं बिघडलेली आहेत, ज्ञानेंद्रियांची कुठली कामं बिघडली आहेत, कर्मेंद्रियांची कामं कुठली बिघडली आहेत, हे आज आपण विविध ॲडव्हान्स तपासण्यांच्या आधारे तपासून ठरवू शकतो. आता जसं ECG आहे, EEG आहे, EEGच्या आधारे आपण नेमकं मनामध्ये कुठल्या प्रकारचे तरंग आहेत, नेमके दुःखी असलेल्या माणसाचे कसे तरंग आहेत, जो विक्षिप्त आहे किंवा अत्यंत भ्रमिष्ट झालेला आहे अशांची नेमके तरंग कशा स्वरूपाचे आहेत, यावरती आजही अभ्यास करणे सुरूच आहे. परंतु या अभ्यासांती सुद्धा मन हा इतका गहन विषय आहे की समजणं खूपच अवघड असल्या कारणाने आपल्याला मनाच्या विकारांचा उपचार करणं अवघड जाते. म्हणूनच तर समाजातील लोक डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा अगोदर एखाद्या जाणत्याकडे जातात. जाणता म्हणजे कोण? जे खूप वर्षानुवर्ष अनुभव आहे, त्याला ह्या गोष्टीचा अनुभव आहे, किंवा या नेमके हा असं हे आजार कसे होतात त्याची जाणीव आहे, असे जाणता म्हणजे जाणीव असलेले, अनुभव असलेले. मग वैद्य असो किंवा घरातला एखादा मोठा माणूस असो किंवा एखादा पुजारी असो किंवा कोणी असो, परंतु असं कोणाकडेही जाण्यापेक्षा जे खरंच शास्त्रीय पद्धतीने समजून घेऊ शकतात, वैज्ञानिकीचा आधार वैज्ञानिक पद्धतीने समजून घेऊन आपण जर नेमक्या त्या मनोविकाराचा कारण मीमांसा किंवा नेमकी काम म्हणजे काय म्हणूया आपण याला, की तो रोग मानस रोग होण्याची मागची पार्श्वभूमी, मूळ कारण, मूळ घटना शोधून जर उपचार केला तर निश्चित हे आजार बरे होतात. कारण सर्वच प्रकारचे मनोरोग प्रामुख्याने दोनच कारणामुळे होतात. एक, पाहिजे ते न मिळणे. मला ही वस्तू पाहिजे आहे, एखादी वस्तू पाहिजे आहे, ती न मिळाल्यामुळे आपल्याला मनाचे रोग होतात. मग तुम्ही हे परत मला समजावून सांगणे अधिक गरजेचे नाही, आपण सर्व सुज्ञ आहोत. कारण की मग शाळेतल्या लहान मुलाला वही पुस्तक मला हीच पाहिजे, किंवा मोठ्या माणसाला मला नाही हेच पाहिजे, किंवा मला असंच घर पाहिजे, मला आमदारच व्हायचं आहे, नाही मला हे मंत्रिपदच पाहिजे, नाही मला मुख्यमंत्री पदच पाहिजे, नाही, ही जी पाहिजे ते न मिळणं, परंतु ते पद मिळत नाही, त्यामुळे भ्रमिष्ट होतात. तर कधी कधी ती वस्तू आपल्याला नाही मिळत म्हणून ते भ्रमिष्ट होतात. किंवा यालाच आपण भानामती म्हणा किंवा सिझोफ्रेनिया झाला म्हणा. परंतु ही जी वस्तू पाहिजे ती न मिळणं, ह्यामुळे प्रामुख्याने रोग होतात. मग जगातले अनेक उदाहरणं तुम्हाला देता येईल. मी फक्त वेळाभावी मला अधिक उदाहरणं देता येणार नाहीत, पण ही गोष्ट यावं लक्षात नक्की, जी गोष्ट हवी आहे, आपल्याला हवी आहे, ती नाही मिळाली तर प्रामुख्याने मन चंचल होतं, आणि ती वस्तू नाही मिळाल्यामुळं, चंचल झाल्यामुळं मन उद्विग्न होतं आणि भ्रमिष्ट होतं, आणि भानामतीसारखे आजार व्हायला लागतात, किंवा मॅनियासारखे किंवा हिस्टेरियासारखे आजार व्हायला लागतात. आणि पाहिजे ती वस्तू न मिळाल्यामुळे एक, आणि दुसरं कारण नको ती वस्तू मिळणे. ही वस्तू नाही पाहिजे आहे पण मिळाली आहे. मग साधी पेन, मला हिरवी पेन पाहिजे पण निळी मिळाली आहे, मला हिरवा रंग पाहिजे परंतु मला लाल रंग मिळाला आहे. म्हणजे जे नको आहे ते न मिळणं, नको आहे ते मिळतं म्हणून सुद्धा आजार होतात. मला एखादी, बऱ्याचदा पाहतो आपण व्यवहारात सुद्धा, जेव्हा एखादी मुलगी पाहायला जातो किंवा मुलगा पाहायला जातो, त्यावेळी जो मुलगी पसंत आहे ती न मिळणं, ह्यामुळे सुद्धा मनाचे विकार होतात. किंवा मन इतरांना कोणाला सोबत जर आपलं जर अफेअर असेल तर लगेच त्या अशा मुलांना किंवा मुलींना तशा प्रकारची पाहिजे ती वस्तू न मिळाल्यामुळं, किंवा पाहिजे ते मनातलं न
उपलब्ध झाल्यामुळे किंवा ते प्राप्त नाही करू शकल्यामुळे सुद्धा मन उद्विग्न होतं, भ्रमिष्ट होतं आणि त्यामुळे मनाचे विकार जडतात. ह्यालाच म्हणतो आपण भानामती. ज्यांची मती भानावर नाही आहे, ज्यांची बुद्धी भानावर नाही आहे, त्यामुळे विविध प्रकारचे चुकीचे निर्णय घेते. त्यामुळे मन भ्रमिष्ठ होऊन सर्व ज्ञानेंद्रियांची आणि कर्मेंद्रियांची कर्म डिस्टर्ब होतात, अस्ताव्यस्त होतात आणि त्यातून विविध प्रकारची लक्षणे भयंकर दिसायला लागतात. त्यालाच आपण भानामती असं म्हणतो. मित्रांनो, बंधू भगिनींनो, म्हणूनच तर मन हा जसा गहन विषय आहे तसा चंचल पण आहे. प्रत्येकाचं मन इतकं चंचल असतं, आत्ता इथे तर उद्या तिथे, आत्ता क्षणात मुंबईत तर क्षणात लंडनमध्ये. म्हणजे मन इतकं चंचल आहे की क्षणाधार ते कुठेही जाऊन विचार करू शकतं. हे सॉफ्ट फंक्शनिंग आहे मनाचं. मानवी मन समजणं अजूनही शास्त्रज्ञांना अजूनही पाहिजे हवं तेवढं आपल्याला कळलेलं नाही आहे. त्यामुळे मनाचा आणि मनाच्या रोगांचा विकारांचा अभ्यास करणं अवघड आहे, उपचार करणं पण अवघड आहे. म्हणून ह्या चंचल मनाला एकाग्र करणे गरजेचं आहे किंवा त्याला ध्यानस्थ करणे गरजेचं आहे. म्हणूनच ह्या सर्व प्रकारच्या करणी, भानामती आणि मनोविकारावरती प्रामुख्याने ध्यान करणं हे अत्यंत उपयोगी आहे. सत्संग करणे हे अत्यंत उपयोगी ठरते. म्हणूनच अशा रुग्णांना जे हवं ते नाही मिळालं असेल त्यांना आश्वासन देणं, जे पाहिजे ते नको ते मिळालं असेल तर ॲडजस्ट करणं, ही जी भावना आहे, हे जे आश्वासन आहे किंवा त्यांना समजावणं आहे, हा उपचार करणं गरजेचं आहे. अन्यथा हे मनोविकार दुरुस्त होणे अवघड आहे. म्हणूनच तर अशा रुग्णामध्ये, मनोविकारग्रस्त रुग्णाला, ज्यांना ते मानतात किंवा ज्यांना ते समजून घेऊ शकतात, अशा लोकांच्या मदतीने आपण त्यांना समजावणे, काउन्सिलिंग करणे, समजावून सांगितल्यानंतर समाधान, संतुष्टता निर्माण करणे, त्याशिवाय त्यांना सत्संगात किंवा त्यांच्या मनोनुकूल लोकांमध्ये त्यांना ठेवणे, त्याशिवाय त्यांच्या एखाद्या मनात श्रद्धा असलेल्या ईश्वराविषयीची भावना चांगली आहे त्या ईश्वराचं नामस्मरण किंवा जप करायला लावणे, जेणेकरून की मनाची चंचलत्व कमी होऊन मन एकाग्र होईल आणि भ्रमिष्ट मन शांत होईल, जेणेकरून समाधानी होईल. त्यामुळे आपल्याला मनाच्या रोगावरती उपचार करता येऊ शकतो. अलीकडच्या काळात अत्यंत प्रगतयुगात आपण असल्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की आज विविध प्रकारचे ऑर्गनायझेशन आहेत जे की मनावरती ताबा मिळवण्यासाठी, मनावरती नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशन फॉर्म केले. जसे प्रजापिता ब्रह्मकुमारी आहे. मी स्वतः हे अटेंड केले आहेत किंवा उपस्थित राहून हा सर्व भाग आम्ही पाहिलेला आहे. या अनुभवात नाही बोलतोय आम्ही. प्रजापिता ब्रह्मकुमारी आहे, विपश्यना आहे किंवा रविशंकर शास्त्री यांचं, रविशंकर जी यांचं जे आर्ट ऑफ लाईफ आहे, ह्यातनं मनाला समाधान, संतुष्ट आणि एकाग्र करण्याच्या अनुषंगाने, सात्विकता वाढवण्याच्या अनुषंगाने हे विविध प्रकारचे उपायच अधिक प्रभावी आहेत. म्हणून सत्संग, काउन्सिलिंग, आश्वासन, ध्यान हेच उपचार अत्यंत उपयोगी आहेत. म्हणून भानामती किंवा करणी ह्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडेच किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडेच दाखवून ह्या मनोविकाराची नेमकी कार्यकारण मीमांसा, नेमकी कारणं शोधून त्यानुसारच उपचार केला, समाधान केला तरच अशी रोग बरे होतात. अन्यथा आयुष्यभर मनोरोगी हे मानस रुग्णालयात किंवा मनोरुग्णालयात पडून आहेत. हा एक फार मोठा भयावह परिस्थिती आहे. आजही मानसरोग तज्ज्ञांना सुद्धा मानसरोग जे होतात यांची नेमकी निर्माण प्रक्रिया किंवा मानसरोगाचे विविध पैलू लक्षात येत नाहीत. त्यामुळे हे आजार बरे होत नाहीत. हे सोपे नाहीत. ही वास्तविक आणि व्यावहारिक अनुभवातून ही गोष्ट लक्षात येते. हे स्वतःचं माझं व्यक्तिगत मत असेल तरी पण ह्या प्रदीर्घ अनुभवातनं ही मी माझी शास्त्रीय अभ्यासांती आपल्याला, आणि नुसतं शास्त्रीय अध्ययनांच्या अंती नव्हे तर रुग्णसेवेच्या प्रदीर्घ अनुभवातनं आणि इतक्या वर्षातनं पदव्युत्तर विद्यार्थी, MD आणि BMS विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर, प्रत्यक्ष अनुभवानंतर हे माझं स्वतःचं मत, व्यक्तिगत मत
आपल्यासमोर मी खुलासा करण्यासाठी मांडत आहे. यात कदाचित हे माझं व्यक्तिगत मत आहे. यात मतमतांतरे जरी असले ते आपले निश्चितपणे मला कमेंट्स कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही निश्चित लाईक करा, जेणेकरून की मानवी कल्याणार्थ आणि विविध रोगांच्या, अशा भयानक रोगांच्या आजारासाठी आम्हाला नक्कीच जनसेवा उपलब्ध करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून की आम्ही पुढे भविष्यात सुद्धा अशा प्रकारचे चांगले व्हिडिओ क्लिप्स तुमच्या समोर आणू. निश्चित यासाठी तुमच्या सर्वांचे आमच्यासाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद. थँक्यू.